शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर छान झालेत रवा डोसे छान झालेत. आता मी लागले करायला. तर असं बघा, तर खालून अजून नाही बघा, कच्चा आहे. उलटायला गेलं तर तुटल. तर मस्त झाले. आज पहिल्यांदा खरं तर ट्राय केले बरं का. कसं ताक असलं तर ताकात भिजून केले ना. ताक असलं की काय होते, कढी करून संपते किंवा ढोकळा. तर म्हटलं होतं बरेच दिवस झालं, म्हणजे बरेच दिवस म्हणजे केलंच नव्हतं कधी जास्त करून आम्ही, म्हणून म्हटलं आता चला करूया. तर छान झाले आपलं 4 वाजता नाश्त्याला. आपलं कधी सकाळचं सुद्धा ना झटकीपट होणार आपलं आहे. एक 10 मिनिटं भिजवून ठेवायचं आणि लगेच करायला घ्यायचं. आम्हाला पण आवडलं, सांग की छान झालंय. तर इथं आमच्या घराच्या शेजारीच ना लग्न आहे, तर त्याची तयारी, मंडप वगैरे घालायचं चालू आहे. रिओ इथं बसलाय. रिओचा आज बर्थडे. रिओला काय सुद्धा बघ काय तर, आणि रिओला काय खाऊ घातलं बरं विशेष असं नव्हे. आज खाऊ काय दिलाय बरं रिओला? रिओला आज काय दिलं बाई? पेढा दिला सकाळी. होय, हा मग आहे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे रिओ. रिओ भुंकायचं नाही आता. 7 पूर्ण होऊन 8वं लागलं. थोडं भुंकू नको रिओ. येऊन मला ताण 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 ताण. सांग बघ रिओला. तरी मी वरडते अहो, बाहेर असलं की मी रागवते त्याला. शुभेच्छा भुंकू नको, दुसऱ्या कुणाला पण भुंक. नाहीतर मला येऊन बाबा ती आणू त्यालाच एकट्याला कसं आज रिओचा बर्थडे. काय भानगड आहे रे ती? मी म्हणलं नालाय. हॅपी बर्थडे म्हणाव रिओला. तुम्ही जोरात गेले की त्याला ती संशय. हॅपी बर्थडे. स्लो जरी हिथून स्लो जरी आणि एकानं काय केलं म्हणतेच मागं काय लागतं रिओला हॅपी बर्थडे म्हण. मागं काय लागतं. एकदा त्यानं काय केलं, असं ताणली त्याच्या अंगावर गाडी, मग त्यामुळे ती डूक धरून भुकतय तसं. आता पण येतो बाय. मी म्हणाले तुला भुगत नाही, श्लोक रस्त्यावरच्या माणसांना भुगत नाही. ती मलाच भुगताय, नाही ती मलाच भुगताय. मी तरी म्हणते अरे रोज पोरं येतात. मग मी त्याला म्हणते अरे रोज येतात पोरं, कशाला तू भुंकतो? तुला माणसं ओळखायला येणार का? तरी मी बडबड करते त्याला इकडं. गपकी गपकी बघा की आता. आणि त्यास तिथल्या लग्नाच्या ना पत्रिका द्यायला त्यांच्या घरातले आलेले होते. पत्रिका देऊन गेले. ती घरा शेजारी जे लग्न आहे ना तिथलं.